तुम्ही बेरोजगारांच्या मागणीसाठी आज विभाग आयुक्तांची भेट घेतली। हे बघा, देशामध्ये चहूकडे बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे। देशात आहे, महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, आमच्या संबंध गावखेड्यापर्यंत हा बेरोजगारीचा प्रश्न आहे। बेरोजगारी ही अत्यंत या 12 वर्षामध्ये कुठेही नोकरी लोकांना मिळत नाही। 12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे आणि कुठेही काही मिळत नाही। त्याच्यामुळे बेरोजगार कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पाऊल उचलावेत। MIDCच्या जेवढ्या काही MIDC झाल्या त्याला कुठले तरी बाहेरचे UP बिहारचे लोकांना भरले जातात, आपल्या लोकलच्या लोकांना काम दिलं जात नाही किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये आपल्याला स्थान दिलं जात नाही। कितीतरी पदं शासकीय रिक्त आहेत आणि ज्या भरती काढली जाती त्या भरतीमध्ये सुद्धा घोटाळा, म्हणजे भरतीमध्ये घोटाळा, पेपर फुटी, नीटचा पेपर फुटतो, अशा अनेक पेपर फुटत आहेत। म्हणजे कुणाला काय, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून, आमचा शेतकऱ्याचा मुलगा असेल, मजदुराचा मुलगा असेल, जे कुणी मुलं मुली जे असतील त्या सर्वांना एवढी मेहनत करायची आणि मेहनत केल्याच्यानंतर काय पदरी पडतं तर पेपर पैशावाले पेपर फोडतात। म्हणजे या फक्त सरकार जसं मागच्या काळात म्हणायचे भारतीय जनता पार्टीचं सरकार शेटजी आणि भटजीचंच आहे, तशी परिस्थिती आज आहे। त्यांनी त्यांच्यासाठी दुसऱ्यासाठी कुणाला काही काम करायचं नाही अशी परिस्थिती आज या सरकारची वाटते। तरुणाईसाठी कुठं काही काम करायचं नाही किंवा तरुणाईला काहीही नाही, तरुणाईला हिणवलं जातं आहे। आणखी दुसरा सर्वात महत्त्वाचा की तरुणाई असेल, छात्र असतील, जी की मुलं आहेत आपले शिक्षण घेणारे, त्यांनासुद्धा हिणवलं जातं आहे आणि त्यांना कुठलं तरी ट्रोलर केलं जातं। यांचा IT सेल मुलींनासुद्धा कुठल्या तरी पद्धतीनं म्हणजे खूप त्यांच्यावर आरोप केले जातात आणि मुलींना, लेडीजलासुद्धा टॉर्चर केल्याचा प्रकार ही जी ह्यांचं IT सेल करत आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून आमच्या पक्षाकडून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडून जो प्रोग्राम दिला, त्या प्रोग्रामवर प्रत्येक आपल्या विभागाला, म्हणजे आज मराठवाडा विभागामार्फत आपल्याला हा जो आहे तो आज आम्ही रॅली काढून आलो आणि आयुक्तालयाला निवेदन आमच्या सर्व मागणीचं दिलं। एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीत, मराठवाड्याच्या बाबतीत आणखी वेगळा प्रश्न आहे। मराठवाड्यामध्ये बघा, कोकणात पाऊस झाला, मुंबईत पाऊस झाला, नाशिकमध्ये पाऊस झाला, उत्तर महाराष्ट्रात काही भागात विदर्भाच्या झाला, पण मराठवाड्यातमध्ये पाऊस नाही। ठीक आहे, मराठवाड्यातलं जायकवाडी धरण तुम्हाला जरी भरलेलं दिसत असलं तरी ती काही 1-2 जिल्ह्यापुरतं मर्यादित किंवा 1-2 तालुक्यापुरतं मर्यादित आहे। ती पण पाऊस म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाच्या शेतापर्यंत त्याचं पाणी जाऊ शकत नाही। त्याच्यामुळं पाणी प्यायला नाही आहे, जनावराला चारा नाही आहे। आज माझ्या बीड जिल्ह्याचं किंवा माझ्या मतदारसंघाचा जरी विचार, मतदारसंघापुरतं बोलायला येणार नाही, पण मतदारसंघाचा जरी विचार केला तरी आज चाऱ्याचा सुद्धा प्रश्न भेडसावत आहे। कारण आमच्याकडे डोंगर भाग आहे, एवढी हलकी जमीन असल्यामुळं लागलीच होते, पाऊसच नाही। मग जर तुमच्याकडं समजा एवढं आपल्याला किती MM पाऊस कमी झाला तर लगेच दुष्काळ जाहीर करावा लागतो, किती दिवस नाही झाला तर असं होईना, काही ना काही थोडा पाऊस पडतो, त्यांच्या निकषात आपत बसणार। पण जी आहे ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थिती डिक्लेअर केली पाहिजे शासनाने, ही एक आमची त्याच्यात मागणी आहे। आणि आता विषय राहिला की पाणी जोड, नदी जोड प्रकल्प पाणी आणायचं वगैरे घोषणाच केल्या जातात, किती दिवसानं काय काय केलं जातं पण ते आम्हाला प्रत्यक्ष मिळत नाही। दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याच्यासाठी 12 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी हीच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, ती एक आमची तिकडं होतं, ती काय आणलं होतं आमच्या जिल्ह्यातच कुठून ती पुन्हा हे सगळे मिळत होते, चांगले मोर्चे, त्यांचे फोटो तुम्हाला पाहिजे असत तर देतो। एवढे ओरडत होते की घशातून पान रक्त येईल की कापसाला भाव 10,000 मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव 9,000 मिळाला पाहिजे। आजही आम्ही तीच मागणी करतोय। अरे शेतकऱ्याला तुमच्या हातात मोबाईल आहे, ह्या मोबाईल जर 10 वर्षाला जेवढ्याला मिळतो त्याच्या 5 पट किंमत वाढली, तुमच्याकडे तुमचं काही तेल घ्यायचं त्याची किंमत वाढते, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला का भाव मिळत नाही? आता पेट्रोल डिझेलचे भाव दुप्पट झाले, तुम्ही क्रूड ऑइलचे जगातला विचार जर केला तर क्रूड ऑइलचे रेट कमी झाले, जे 12मध्ये रेट होते त्याच्या 50% रेट आले देशात, तरी पण ह्या महाशयाने पेट्रोल डिझेलचे रेट कमी केले नाहीत, ही परिस्थिती आहे। त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीचा कुठंतरी गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व जनतेला न्याय मिळाला पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजेत। बऱ्याच गोष्टीत महागाईमध्ये सर्व गोष्टी आल्या, शेतीमालाला भाव वाढला पाहिजे। जरा शेतीमालाचा भाव वाढला की तुम्ही सुद्धा मीडियावाले ये महंगा हो गया, ये महंगा हो गया, अरे जरा काय फरक पडते? आता साखरेचे रेट बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तरी, जरा वाढले की सगळं बोंब ही का बोंब करताय? सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या आहेत। मला म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांना, महत्त्वाचं कसं, ही महागाई वाढलीच आहे, ही महागाई कमीच झाली पाहिजे, पण ह्याला दोषी कोण आहे? सरकार आहे।
सरकारने हे नियोजन करत नाही, त्याच्यामुळं गोंधळ होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शेतीमालाचे भाव वाढले पाहिजेत असं म्हणणारा मी कार्यक्रम. याला एक जोडून प्रश्न आहे की जो नदीजोड प्रकल्प याचं मुख्यालय आता नाशिकला हलवण्यात आलेला आहे आणि बोलले नाही, हे बघा, हा प्रश्न आदरणीय टोपे साहेबांनी सुद्धा सांगितलेला आहे. ही जसं स्थापना झाली तेव्हापासून ते कार्यालय संभाजीनगरमध्ये होतं, पण ते इतरत्रमध्ये नाशिकला हलवलंय. ते अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर आपण काय केलं पाहिजे, ते पूर्ववत तिथं आलं पाहिजे, सरकारने ते आणावं. केंद्रातलं सरकार म्हणतंय सबके साथ सबका विकास. या 12-14 वर्षात आम्ही जेवढा विकास केला तेवढा मागे कोणीही केला नाही. तुम्ही म्हणतात बेरोजगारी वाढली. नाही, आम्ही म्हणत नाही. तुम्ही काय म्हणतात सांगा, तुम्हाला काय वाटतंय सांगा. त्यांना वाटत नाही का? त्यांचे आकडे सांगतात, आम्ही नाही सांगत. आम्ही म्हणतोय हे आम्ही सत्य परिस्थिती मांडतोय. ते जर कसं आता खोटं बोल पण रिटून बोल त्यांचा धंदा आहे, त्याच्यात आम्ही काय करू शकतो? आम्ही काही करू शकत नाही. हा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलीच आहे. त्यांनी सांगितलं होतं 2 कोटी तरुणांना वर्षात देणार, दिला का? 15 लाख. मग हे इलेक्शन म्हणले काय जुमला था असंच आहे, जुमलाच आहे उनका. आता आपण विभागीय आयुक्तांना भेटले, काय निवेदन होतं आणि कशा विभागीय आयुक्तांना आम्ही या निमित्ताने माननीय शरद पवार साहेबांच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही संपूर्ण मराठवाड्यातले युवक, खासदार बप्पा सोनवणे, आमचे सर्व जिल्हा अध्यक्ष, आमचे पदाधिकारी आणि युवक यांच्या माध्यमातून मोटरसायकल रॅली काढून पक्षाचा एक कार्यक्रम म्हणून आम्ही माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब आणि या सर्वांच्याच माध्यमातून आज राज्यभरामध्ये संपूर्ण विभागीय आयुक्त कार्यालयांवर वेगवेगळे नेते जाऊन त्या ठिकाणी निवेदन देत आहेत. निवेदनातला महत्त्वाचा सगळ्यात आत्मा जो आहे तो म्हणजे आज सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न अतिशय जटिल होत चाललेला आहे. शिक्षण प्रमाण वाढतं आहे परंतु रोजगार मिळत नाही आहे आणि म्हणून MIDCच्या माध्यमातून ज्या काही कायदे आहेत, नियम आहेत की स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे, एक समन्वय असला पाहिजे शिक्षित लोकांमध्ये आणि कंपन्यांमध्ये, म्हणजे कंपन्यांची मागणी आणि शिक्षित लोकांची गरज, ह्या सगळ्यांचा समन्वय करण्याचं काम MIDCच्या लोकांनी करण्याची गरज आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण शिक्षणाची जी आज परिस्थिती चाललेली आहे की मोठ्या पद्धतीनं इतके हार्डवर्क करून लोक नीटची परीक्षा देतात, JEEची परीक्षा देतात, अनेक पेपर फुटीचे प्रकार चाललेत, यावर खऱ्या अर्थाने गांभीर्य शासनाचं दिसत नाही. आणि म्हणून एवढ्या मेहनतीने मुलांनी केलेली मेहनत सर्व वाया जाते आहे, त्यांच्यामध्ये फ्रस्ट्रेशन यायला लागलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसुद्धा युवकांचा एक राग या संदर्भातसुद्धा निश्चित प्रकारे निवेदनात व्यक्त करण्यात आलेला आहे. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत, त्यामुळं ग्रामीण भागात आज मराठवाड्यामध्ये जरी जायकवाडी धरण भरलेलं असलं तरीसुद्धा पाऊस नसल्यामुळे खरीपच्या पिकांची फार मोठं नुकसान होतं आहे. जे काही पिकं आज पाऊस नसल्यामुळं खूप कमी उत्पादन होईल अशी भीती आहे. एवढंच नाही तर पुढे पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होईल. जे काही साठवण तलावं, विहिरी आहेत त्यांना कुठेही पाणी वाढलेलं नाही, त्यांच्याही बाबतीतला पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. ऊसाला अजिबात वाढ झालेली नाही, त्यामुळं ऊसाच्या बाबतीत वाढ नसल्यामुळे सुद्धा ऊसाचाही प्रश्न निर्माण होईल. एकंदर पाऊस कमी पडल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीचे आजपासूनच निवारण करण्याची आवश्यकता आहे, कारण त्याचे उन्हाळ्यामध्ये खूप मोठे चटके बसण्याची शक्यता आहे. आज एक बघितलं तर सगळ्या ह्या परिस्थितीवर आपण बघितलं तर शेतकरी यांचा कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला भाव नाही. आमची मागणी आहे की कापसाला 10,000 रुपये क्विंटलला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटलला मिळाला पाहिजे. ह्या सरकारनीच मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या, त्याची अंमलबजावणी करा. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. एवढी रास्त मागणी आमची शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत आहे. आणि इनपुट कॉस्ट इतका वाढत चालला आहे की आज खताचे भाव वाढलेत, बी बियाण्याचे भाव वाढलेत, औषधांचे भाव वाढलेत आणि म्हणून एकंदर खर्च वाढतो आहे पण उत्पन्न कमी पडतं आहे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. रोजगार हमी योजना हा ग्रामीण भागातला सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आज जे अशिक्षित लोक आहेत त्यांना जे रोजगार पाहिजे त्यांना दुर्दैवाने रोजगार मिळत नाही आणि जे लोक रोजगारावर जात आहेत त्यांना एवढी जटिल अशा नियम केलेली आहे
तीन वेळेस कुठं बायोमेट्रिक चालतं का? कुठे त्यांनी केलेल्या आठवड्याभराच्या कष्टालासुद्धा वेळेत पैसे मिळत नाही. स्किल्ड कंपोनंट रोजगार हमी योजनेचा बिलकुल मिळत नाही. विहिरी हजारोंनी मंजूर केल्यात, विहिरीचे पैसे अजिबात मिळायला तयार नाहीत. 25-15 हा जो हेड आहे, ग्रामीण भागातल्या अनेक सरपंचांनी आपापले ग्रामविकासाच्या माध्यमातूनचे पैसे म्हणजे खर्च केलेत. आज ते त्यांच्या दारात सगळे लोक येऊन बसलेत. इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली आहे. पण त्यांना 3 वर्ष झाले त्यांनी केलेल्या विकास कामाची निधी ती त्यांना मिळत नाही आहे. ही दुर्दैवाची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं एकंदर जर आपण बघितलं तर या सगळ्याच गोष्टी त्याच्यात अंतर्भूत आहेत. मला वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींकडं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्वरित या सगळ्यांचे निवारण करावं अशी आमची सगळ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पार्टीच्या वतीनं विनंती आहे. यामध्ये सहभागी झालेले बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि सर्व आमचे पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे की त्यांनी अत्यंत अल्प सूचनेवरून एवढ्या मोठ्या पद्धतीनं येऊन आज सगळा मोटरसायकल रॅलीमध्ये प्रतिसाद दिला आणि हे निवेदन देऊन लोकांचा प्रश्न मांडण्यासाठी आज शासन दरबारी मदत केली. धन्यवाद. महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. नदीजोड प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर मधून मराठवाड्यातून कोणीच नाही आहे. कसं बघता याकडे? हे बघा, शेतीच्या पाण्या प्रश्नाबद्दल आम्ही नेहमी लढणारे लोक आहोत. तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे, वर्षही झालं नाही अजून की आम्ही रस्ता रोको आंदोलन इरिगेशनच्या कडा ऑफिससमोर केलं आणि जवळजवळ आमच्या सगळ्यांवर त्या केसेस चालू आहेत. आज मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की समन्यायी पाणी वाटपाचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे आम्हाला जे जायकवाडी धरणात पाणी येत नाही त्या अनुषंगाने आम्ही लढा दिला, हक्काने पाणी मिळवलं. 8 TMC पाणी त्यावेळेस मिळणं आवश्यक होतं, ते मिळवलं. पण आता तर या सरकारने आमच्या इथलं जे जुनं कार्यालय आहे, खऱ्या अर्थाने वंचित भाग हा मराठवाडा आहे, पण जुनं आमचं कार्यालय आज ते नाशिकला पळवून नेलं. मला वाटतं की ते अतिशय आमच्यावर अन्यायकारक मराठवाड्यावर निर्णय झालेला आहे. मराठवाड्याच्या नेतृत्व करणाऱ्या आत्ता सध्याच्या लोकप्रतिनिधी आणि इथले जे स्थानिक शासनातले प्रतिनिधी त्यांनीसुद्धा याबाबत आवाज उठवला नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून या सगळ्याच बाबतीत माझं एक सांगणं आहे की 250 TMC पाणी हे आपल्या ऊर्ध्व गोदावरीच्या भागातून खोऱ्यातून वर आलं पाहिजे असा GR काढला आहे. या 250 TMC पाण्यामध्ये कृष्णा खोऱ्याचं सुद्धा पाणी आहे आणि या 250 TMC पाण्यामध्ये विदर्भातून सुद्धा मराठवाड्यात येणारं नांदेड, परभणी या भागासाठीचं पाणी आहे. आणि म्हणून 250 TMCचा निर्णय शासनाने घेतला त्याबद्दल नक्कीच शासनाचं आम्ही स्वागत करू या निर्णयाचं. पण त्याची अंमलबजावणी होत नाही. हे निर्णय घेऊन जवळजवळ 4 वर्ष झाले आज, पण त्याच्यामध्ये 1% सुद्धा निधी उपलब्ध होत नाही आणि खर्च होत नाही. त्यामुळं तोंडाला पानं पुसल्याची जी म्हण आहे मराठीतली, ती म्हण आज या सरकारने सिद्ध केलेली आहे. किंवा अजून एक अशी म्हण आहे की लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं. त्या पद्धतीचं काम सध्याचं इरिगेशनच्या बाबतीत केलं जात आहे. आम्ही निश्चित प्रकारे वाट पाहत आहोत की या शासन निर्णयाची अंमलबजावणी सध्याचं सरकार कधी करेल.